श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सुतांची स्वारी म्हणतीये, नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेधसे. ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनाम. भगवत भक्तिरूप धर्माला नमस्कार असो. विश्वविधात्या त्या भगवान श्रीकृष्णांना माझा नमस्कार असो. आता मी ब्राह्मणांना नमस्कार करून श्रीमद भागवतोक्त सनातन धर्म सांगतो. हे ऋषींनो, आपण मला जो प्रश्न विचारला होता त्यानुसार मी भगवान विष्णूंचे हे अद्भुत चरित्र तुम्हाला सांगितले. हे सर्व माणसांनी ऐकण्यायोग्य आहे. यामध्ये अत्र संकीर्तितः साक्षात सर्व पापहरो हरिः. सर्व पाप नाहीस करणाऱ्या श्रीहरींचं संकीर्तन झालेलं आहे. तेच श्रीहरी सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवन सर्वस्व आहेत. सगळ्यांच्या हृदयामध्ये ते वास्तव्य करतायत. या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांची प्रचिती येते. या पुराणात त्याच परमतत्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधनं यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पहिल्या स्कंधामध्ये भक्तियोग, त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या वैराग्याचं वर्णन, तसंच राजा परीक्षितीची कथा आणि देवर्षी नारदांचं चरित्र आहे. ब्राह्मणाचा शाप, त्यानंतर राजर्षी परीक्षिताचं प्रायोपवेशन व्रत आणि ब्रह्मर्षी श्री शुकांचा आणि राजा परीक्षितीचा संवाद ही कथा आहे. योग धारणेने अर्चिरादी गती, ब्रह्मदेव नारद संवाद, अवतारांचे वर्णन, तसंच सुरुवातीपासून प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती आदी विषयांचं वर्णन दुसऱ्या स्कंधामध्ये आलंय. तिसऱ्या स्कंधामध्ये विदुर आणि उद्धव यांचा संवाद, विदुर आणि मैत्रेय यांची भेट यांचा संवाद, पुराण संहितेविषयीचा प्रश्न आणि प्रलय काळातील परमपुरुषाची स्थिती यांचं निरूपण आहे. यानंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, महत्तत्व आदी 7 प्रकृती विकृती यांच्यापासून उत्पन्न झालेली कार्यसृष्टी, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरुषांची स्थिती याचं वर्णन केलंय. यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचं स्वरूप, लोकपद्माची उत्पत्ती, समुद्रातून पृथ्वी वर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध, देवता, पशुपक्षी आणि मनुष्यांची सृष्टी, रुद्रांची उत्पत्ती, ज्यापासून स्वयंभू मनु आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्य कारणरूप स्त्री शतरूपा यांचा जन्म झाला होता. त्या अर्धनारी नराच्या स्वरूपाचे विवेचन, कर्दम प्रजापतीचे चरित्र, त्यांच्यापासून मुनिपत्न्यांचा जन्म, महात्मा भगवान कपिलांचा अवतार आणि कपिलदेव, देवहूती यांच्यामधला संवाद, हे सगळे प्रसंग आपण वर्णन केलेत तिसऱ्या स्कंधामध्ये. मुनींनो, चौथ्या स्कंधामध्ये मरीची आदी 9 प्रजापतींची उत्पत्ती, दक्ष यज्ञाचा विध्वंस, ध्रुव आणि पृथूचं चरित्र, प्राचीन बर्ही नारद यांच्यातला संवाद, ही सगळी वर्णनं चौथ्या स्कंधामध्ये पूर्ण होतात. पाचव्या स्कंधामध्ये प्रियव्रताचं उपाख्यान, नाभी, वृषभदेव
आणि भरताचे चरित्र, द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचं वर्णन, ज्योतिषचक्राचा विस्तार, त्याचबरोबर पाताळ आणि नरक यांच्या स्थितीचं निरूपण. शौनकादिक ऋषींनो, 6व्या स्कंधामध्ये प्रचेतांपासून दक्षाची उत्पत्ती, दक्ष कन्यांची संतती, तिच्यापासून देवता, असुर, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी आदी यांचे जन्म, वृत्रासुराची उत्पत्ती, त्याला परमगती अशी वर्णनं आली आहेत. 7व्या स्कंधामध्ये दितीपुत्र हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष तसंच महात्मा प्रल्हाद यांचं चरित्र आहे. 8व्या स्कंधामध्ये मन्वंतराची कथा, गजेंद्र मोक्ष, निरनिराळ्या मन्वंतरात होणारे जगदीश्वर भगवान विष्णूचे अवतार, कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हयग्रीव आदी अमृत मिळवण्यासाठी देव आणि दैत्यांचं समुद्र मंथन, देवासुर संग्राम या विषयांचं वर्णन. 9व्या स्कंधामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, महात्मा सुद्युम्न, इला, तारा यांची उपाख्यानं, सूर्यवंशाचा वृत्तांत, शशाद, नृग आदी राजांचं वर्णन, सुकन्येचं चरित्र, शर्याती, खटवांग, मांधाता, सौभरी, सगर, बुद्धिमान, ककुत्स आणि कोसलेंद्र श्रीरामांचे सर्व पापहारी चरित्र, निमीचा देहत्याग, जनकांची उत्पत्ती यांचं वर्णन आहे. रामस्य भार्गवेंद्रस्य निक्षत्रकरणं भुवः, भृगुश्रेष्ठ परशुरामांनी केलेला पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार, चंद्रवंशी पुरुरवा, ययाती, नहुष, दुष्यंतनंदन भरत, शंतनू त्याचा पुत्र भीष्म, ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशविस्तार अशी मुख्यतः राजांच्या वंशाची वर्णन आली आहेत. शौनकादिक ऋषींनो, याच यदुवंशामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. त्यांनी अनेक असुरांचा संहार केला. या कथा दशमस्कंधापासून सुरुवात झाल्या. त्यांच्या लीला इतक्या आहेत की त्यांचा कुणालाही अंत लागत नाही. या सगळ्या कथांचं 10व्या स्कंधामध्ये वर्णन आहे. वसुदेवांच्या घरी जन्म, गोकुळात मोठं होणं, पूतनेचा प्राण दुधासह पिऊन टाकणं, लहानपणीच शकट उलथून टाकणं, तृणावर्त, बकासूर, वत्सासूर यांचा वध, धेनुकासूर, प्रलंबासूर यांना त्यांच्या परिवारासह मारणं, दावाग्नीने घेरलेल्या गोपांचे रक्षण, कालिया नागाची मस्ती जिरवणं, अजगराच्या मिठीतून नंदबाबांना सोडवणं, गोपकन्यांचं कात्यायनी व्रत, त्यामुळे भगवंताचे प्रसन्न होणं, यज्ञ पत्न्यांवर कृपा करणं, ब्राह्मणांना पश्चाताप करायला लावणं, गोवर्धन धारण केल्यावर इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून येऊन भगवंतांना यज्ञाभिषेक, शरद ऋतूच्या रात्रींमध्ये गोपींसह रास क्रीडा, दुष्ट शंखचूड, अरिष्ट आणि केशीचा वध, अक्रूराचं आगमन, रामकृष्णांचं मथुरेकडे प्रस्थान, श्रीकृष्णाच्या विरहाने गोपींचा आक्रोश, मथुरा दर्शन, कुवलयपीड हत्ती, मुष्टिक, चानूर, कंस यांचा वध, सांदीपनी गुरूंच्या मृत पुत्राला परत आणणं, मथुरेत असताना श्रीकृष्णांकडून उद्धव, बलराम यांच्यासह यादवांचे प्रिय करणे, जरासंधाने आणलेल्या सैन्याचा पुष्कळ वेळा वध, कालयवनाचे मुचकुंदामार्फत भस्म, स्वर्गातून पारिजातक आणि सुधर्मा सभा आणणे, भगवंताकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचे हरण, युद्धामध्ये महादेवांवर जृंभणास्त्र प्रयोग, बाणासुराचे हात तोडणे, भौमासुराला मारून कन्यांचे पाणीग्रहण, शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट दंतवक्त्र, शंभरासूर, द्विविध, पीठ, मूर, पंचजन आदी दैत्यांच्या सामर्थ्याचे वर्णन, भगवंताकडून त्यांचा वध, काशीदहन, पांडवांना निमित्त करून पृथ्वीचा भार उतरवणं, अशा कथा दशमस्कंधामध्ये आल्या आहेत. 11व्या स्कंधात भगवंताकडून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून यदुवंशांचा संहार, श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा अद्भुत संवाद, संपूर्ण आत्मज्ञान, धर्मनिर्णयांचे निरूपण आणि भगवंताच्या
आत्मयोगाच्या प्रभावाने मर्त्यलोकाचा त्याग या सगळ्या विषयांच्या कथा तुम्हाला सांगितल्या आहेत. मुनींनो, 12व्या स्कंधामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणं आणि त्या युगातील व्यवहार, कलियुगात माणसांची अधर्म प्रवृत्ती, 4 प्रकारचे प्रलय, 3 प्रकारची उत्पत्ती, राजर्षी ज्ञानी परीक्षिताचा शरीर त्याग, वेदांच्या शाखांची निर्मिती, मार्कंडेय मुनींची सुंदर कथा, भगवंताच्या अंग उपांगांचं वर्णन, विश्वात्मा सूर्यांच्या गणांचं वर्णन, या सर्व कथा विस्ताराने सांगितल्यात. शौनकादिकांनो, या ठिकाणी आपण मला जे काही विचारलं ते मी तुम्हाला सांगितलं. इथे मी सर्व प्रकारचे भगवंताच्या लीला आणि त्यांच्या अवतार चरित्रांचं वर्णन केलंय. जो मनुष्य पडताना, पाय घसरत असताना, दुःख भोगताना, पतितस्खलितश्चार्त श्रुत्वा वा विवशो ब्रुवन् हरये नम इत्युच्चैर मुच्यते सर्व पातकाम. जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, दुःख भोगताना किंवा शिंक आली असतानाही विवश होऊन का होईना उच्चारामध्ये हरये नमः, हरये नमः असे म्हणतो, तो सर्व पापातून मुक्त होतो. ज्याप्रमाणे सूर्य अंधकार घालवतो किंवा सोसाट्याचा वारा ढगांना उधळून लावतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं संकीर्तन केलं किंवा त्यांच्या लीलांचं श्रवण केलं तर ते स्वतःहूनच येऊन भक्तांच्या हृदयात विराजमान होतात आणि भक्तांचं दुःख नाहीसं करतात. मुनींनो, भगवंताच्या या सगळ्या अलौकिक कथांचा महिमा आणि या भागवत धर्माचा महिमा सांगूयात आणि आपला हा स्कंद संपवूया. जय जय रघुवीर समर्थ.